झालं का बापा रे? साडी गिडी घालून ओके आहे बाई मा बाबू. तुमचा बाबू योग्य आहे. ते काय टोपी गिपी घालून मस्त. बरं हे पाय मधातल्या सीटवर बसजो. हा बरोबर मधात समोरही बसलं तर चालतं. हे पाय असं कर, समोरच बस. काही कोणी नवाळ नाही, मग येसच आहे. हा समोरच बस, म्हणजे गचके गिचकी येत नाहीत. किती म्हटलं तरी मागची जसं गचके येतातच. हा मधात आपच आई बशील. हा मी येऊ का नाही तर सांग. काय हो, काय काम आहे, राहू दे ना. आई आहे, मी आहे, आणि मंगेश दादा असल्यावर काय दुसरा आहे का? डायरेक्ट सोनाराच्या दुकानातच नेतात आणि तिथेच काय कान टोचले की चाललं घरी. हो मग आहे तर काही टेन्शन नाही का परी. मग संग बोलतो ना मी, जाणार नाही तो कुठे, तुमच्या संगच राहीन तो. आणि हे बाय थैली गेली घेशील ना, ते गाडीतच राहू देजो, काढू नको. थैली ते बाबूल बरोबर घेजो, नाही तर आई जोड देऊन देजो, तू नको घेऊ. हो ना बापा, मले ना म्हणत हो आरामशीर जाजो, पद्धतशीर जाजो, पाहायचो, काळजी घेजो, असं मला नाही म्हणत. आता सगळं बाबूसाठीच आहे का? आता तू 2 नंबरवर गेली, 1 नंबरवर मा बाबू, मग तू. पहिले पाय काळजी घेजो. बाय ते टोपी घातली ते तरी कानाले बांध, व्हायरल चालू आहे, लेकराले बांधते. हा त्याचे ना ते हिंड ते पोतलं ते नाही का, ते काय म्हणतो तू, ते अंगावर टाकजो त्याच्या समजतो. हा उन्ही आहे बरं, उन्हाच्या पहिले लवकर चालले या घरी. हिंडत बसू नको, नाही तर हे घ्या लागते ते घ्या लागते. लय दिवसाची गेली नाही मार्केटमध्ये, तर हरणाच्या कानात हवा भरल्यासारखी हिंडतच राहायची. हो, आता किती दिवस झाले मार्केटमध्ये गेली नाही. हा 1.5-2 महिना तर बस घरीच आहे फक्त. आता तर मी तर बाहेर, घराच्या बाहेर निघाली की बस पळतोच इकडे तिकडे. ते हरिण जसं पळती त्याच्या कानात हवा घुसली की. कुठे जात नाही बाप्पा, आणि काहीच घ्या लागत नाही. फक्त बाबूचे कान टोचले की चाललं घरी. तुम्ही चला ना, नाही तर सांग. नाही नाही बाबा, ते कान टोचले तर किती मला करून लढीन. काही रिकामे धंदे करत राहता तुम्ही लोक. काय ते टोचणं म्हणजे का तुलाची गोट आहे का? त्याच्या जीवाला इजा बिचारायच्या. किती कोवळा नाजूक नाजूक कान आहे त्याचा, आणि त्याला टोचसा तर किती लढीन ते. माझ्या पावल्याने जात बापा, मला लेकराला लढताना मी नाही येत. बरं आहे बापा, यालेच पोरगा आहे, हाच बाप झाला. नाही ना बाई, काही करत राहता. मला लेकरू एवढं चांगलं कान टोचतं त्याचे. हाय बरं, ते जाऊ द्या, तो तर तसाच आहे. पण तुम्हा सगळ्याला एक गोष्ट सांगतो, आवाजात जरासा तुम्हाला बाहेर बदल दिसत असेल. ते काय झालं, सर्दी आहे, घसाही खराब झाला, आणि एकात एक समजत झालं बापा बिमाराचं असं म्हणा. पोटही बिघडलं, ऊनही लागलं, आणि काय दांगडो आहे. त्याच्यानं आवाज ना जरासा ते जरासं दामडोलच झालं काम. समजून घ्या. पण कसं आहे, व्हिडिओ केल्याशिवाय मला बी गमत नाही, आणि तुम्हाला पाहिल्याशिवाय गमत नाही. व्हिडिओ गेला नाही की तुम्हाला जसं वाटते की नाही, तसंच मलाही वाटते. म्हणून काम हे पूजा आहे, आणि पूजा आपण रोज करतो. म्हणून मी रोज व्हिडिओ करतो कोणतेही हालतीत. पण त्या आवाजात जरासा कमी जास्तपणा येऊन राहिला, तुम्हाला जाणवत असेल तो आवाज बदलला जरासा. ते सारं एकातच आहे ते आता, म्हणून ते जरासं समजून घ्या. आणि बरं राहिली आता गोड दिनूची. आता कान टोचायचे नाही का लेकराचे? मी पोरग भलकोसच लावते ना. आता कान टोचणं याच्या मागं शास्त्रीय कारण बी हाय बी नाही, सायंटिफिकली येतच नाही बापा वक्तावर. एक तर हे घायल काम झालं, सर्दी खोकला, ऊन लागलं, त्यातल्या त्यात पोटही बिघडलं बापा. काय बरं झालं एखादा मानं हरभऱ्याची दाण्याची भाजी खाल्ली होती घरी. काय सांगू आता, काय लपवता तुमच्या जोडून, सब एकातच झालं. म्हणून हा जरा गोर झाला. पण व्हिडिओ तर करणंच आहे, हालत कशी बी असं आहे ना. म्हणून तुम्हा सगळ्याला हात जोडून विनंती, जसं आहे तसं आनंदानं पा. आवाज काय आज नसा काय दुरुस्त होईनच लेख, पण आपली दोस्ती पक्की आहे बरं. व्हिडिओ शेअर जरूर करत जा. लय मेहनतीनं व्हिडिओ करा लागतात. तसं नाही म्हणत मी, माई आवड आहे आणि मला काम आहे, माई पूजा आहे. ते काम ही एक आपली पूजा असते. आपण तेवढ्या आस्ते ना पूजा करतो की नाही, तेवढ्याच आस्ते ना मी काम करतो. तर फक्त तुम्ही शेअर करत जा, आणि लाईक तर तुम्ही करताच मला माहित आहे. शेअर बी करत जा, आणि या दिनूला जर समजावून सांगत जा. म्हणते मा पोराचे कान नका टोचू. आता सांगा, कान टोचणार लेकरू एक पाहिलं का तुम्ही? या पोराच्या मनानं ऐकलं ना, तर हे पोरग तो काय करेल ना, लावीन अभागी आहे. अरे बापा दिनू, तू जरसा शिकला तर जर शिल्लक शिका लागत होतं ना. आज लोक लेकरू पाहिलं का ते जन्माला आलं त्याचं कान नाही टोचला, त्याच्या मागे काही सायंटिफिकली कारण असतात. आता वक्तावर मला आठवत नाही, येत नाही. नाही तर तू जरासा अभ्यास शिल्लक कर, म्हणजे तुला समजीने. जुने लोक एवढे अडाणी नव्हते रे, जेवढे तुम्ही समजता. ते साधे भाधे होते, त्याला तुमच्यासारखं इंग्रजीतलं टपर टपर करून ते सायंटिफिकली कारण नाही सांगता येणार. पण ते सांगतील ना, ते बरोबर त्याच्याशी जुळतं मिळतच असते. हे बी ध्यानात ठेवजो. कान हे टोचाच लागत असतात, त्याच्या मागं बी लय साजरं कारण आहे. आता मला माहित नाही म्हणून मी तुला सांगत नाही, एक तर सुचून नाही राहिलं. बरं बाई शिटू, चाल बरं बाई, याच्या काही नादी नको लागू माय. चाल, तो मंगेश आला का तो? मी बोलून घेतो सगळं, गाडी आरामशी चालू म्हणतो. हो जाय. लस करतात निरा.
बरं माय ते थैली गेली घे ना बाबूची लंगोट गिंगोट घे शिल्लक आणि ते डायपर लावून घे. हा वक्तार कसं मग तर ते सोनाराच्या जोड हे नाही पाहिजे. ते लावून घे आणि लाग तशी बी चड्डी लंगोट घेऊन घे. गाडीत बदलता येते तिकून येता येते डायपर काढून टाकता येते आणि येताना लंगोट बांधता येते. आपल्या अंगावर मोतो का हागो काही फरक नाही पडत आपल्याला. होय घेतले ना ते परत तिसे. बरं बरं घेऊ का माहिती हे ना पुरी काय रंगाची. हो हो तेच मावशीला सांगा लागत होतं ना आपण निघतो. कुठे गेली ती. माय तुझी मावशी गेली वासराला पाणी घेऊन. तर बाईला म्हटलं राहू द्या म्हटलं आपच दिनू जाईन पण नाही गेले घेऊन. मला 2 तापून राहिलं आणि वासरू राहीन बिना फण्याचं. गेले मी सांगलं त्याला म्हटलं आम्ही चाललं जाऊ. तर दरवाजा हाय म्हटलं ओढेल पाहिजे सांगितलं त्याला चल. ते आणली वाटे दादानं गाडी दारात. चला आई. हा चल हाय दिनू सांगते बाईले. येता येते ना का घेऊ मी. तुझी थैली घे माय नाही ते पर्स घे माय. थैली जेते माय मले हे पर्स घे माय. तू ते बाबूले दे माझ्याजवळ नाही तर. उठला आता रोज झोपेल होता. गाडीत अजून निसते अंगारचं घे माय त्याले गुंडवून गुंडून घे माय बाई. अगं कल्ले हे ताट घे ना तू तुला. आजीच्या ह्याच्यात कायले बसली. नाही मी आज आजी सांगत जेवतो. जेव माय चकुले जेव. आजी संग जेवतं का माय जेव मग. सांग माय मग थांब मग तेल टाकतो बेसनावर अजून. हो टाक ना. पोरीच्या नावानं मायले खाऊ घातल्या जाते. मजा केली माय बाई येईन बाई नाही तर म्हणाले लागेल तुमच्या. नाही हो माय हाते बाई तसं नाही माय. आता तुम्हाला माहित आहे ना दिलेलं तेल लागते फिक्क फिक्क खाते म्हणून तू न्यारा घे हो बाई. आजीले नाही पाहिजे एवढं तेल आहे कापरी. मामाला जास्त तेलही नाही पाहिजे आते बाई. तुम्हाला देऊ का जरसक बेसनावर तेल. हो मा बेसनावर टाक बाई जरसक. मला बाई बघाय पाहिजे माय बाई. तो मायले ना लागू दे माय मला लागते बाईन बाई घ्या म्हटलं तेल. आमच्या घरी काही निपूर नाही माय. तेलाची धार पडते म्हणलं भाजीवर. पायजा जेवण झाल्यावर टाकायला केवढाला तेल लागेल राहते. भांडे घासायला जातात ना तसे तेलाचा वगळ असते भांड्यावर. टाक बाई त्या आजीच्या बेसनावर तेल टाक नाही तर ते तेलाचं पुराण लिहिणे खांदतो. जीव नाही देणार आजीले. तुझ्या आजीला पहिलेच कोण नाही दिलं जेवायला देऊन. हे पाय मुद्दा म्हणून आजीला जीव नाही देऊन राहिले. आजी तू बी तेल घेत असते ना मग आजीने घेतलं तर काय व्हाय चाललं. शिव्या जास्त चबरू नको. नाही 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 बोलू दे. जरी पोरग बोलते पोराच्या तोंडून तरी शब्द मात्र मायचेच असतात. पाहिलं येईन बाई. हिद बरं आहे चड्डी नाही घालताय ढंगाची पा फतर कसं वतर वतर करते तुमच्या पोरीची शिकवण. आता बाई तुम्हाला माहित आहे त्या शुभ्याला चबऱ्याची सवयच पडली म्हणून लय भाद्रा येऊ दे त्याच्या बाबाला कांड्यालाच लावतो साजरं. शुभ असं बोलाव का बापा. बाई काही बदर बदर दाखवू नका. संस्कारातच खोट आहे. मला नाही पाहिजे हो माय तेलन गेल किंवा मायला घाल खाऊ. मला लय आहे म्या खाल्लं आयुष्यभर. मला काही नवाई नाही. नाही जी बाई आता पोराची जात होय काही बडबड करते त्याला का तसं मताना थोडी म्हणलं माय बाई. माय मला ते बदरून तेल लागत नाही हो माय. म्हणजे काय मला खरं सांगा सवयच नाही बाई. बदरून गिदरून तेल नाही घेतो बाई. आता चटणी असली तर चटणीवर घेतो पण भाजी असली तर काही मला तेलाची गरज नाही पडत. मला तसं तिखट वखटच गोड लागते खायला. मला तेलाची काही गरज नाही पडत बाई. तुम्ही घ्या ना त्या पोराच्या पुढे नादी लागता. नाही 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 माय हे सुख पुख भेटलं तरी लय नशीब मानतो माय बाई मी. लय असं वाटते मा आपलं 7 जन्माचं पुण्य आपल्या पुढे ताट आलं. नाही तर समजा नशिबाने घ्यायला लागते माय बाई. आता कोणत्या घराण्यातली सून आपल्या घरी येते हे का आपल्या हातात असते. तिच्या मायबापानं तिच्यावर कसे संस्कार केले हे का आपण पाहायला जातो पहिले. ते पुढे आले की दिसतात माय बाई. मग देवाचे आभार मानायला लागतात की 2 टाइमची भाकर भेटली धन्य असे ना ते शियपात. पुढे आला कुटका तोच लखलाभ मानायला लागते माय बाई. शिद्या झाली तुझी थंडी. झालाय का जेवायला नाही बसली तर ते आजील तर फक्त कारणच पाहिजे. ते शोधूनच राहील तिला कारण. तू तिला कारण सापडून दे. झालाय का खाऊ तू दे मामा आले सुखानं. अरे बेसन भाकरच केलं ना ते तर तिला आनंदानं खाऊ द्या हलकट ठुतराच्या. आजी मै लाडकी आजी गरम झाली का. गरम झाली का तू. अरे दूध तापवा मग आजीच्या डोक्यावर दुधाचं भांड ठेवा दूध तापवा. आजी गरम झाली. थंड पण टाका आजीच्या डोक्यावर. छबे खातच राहतं काय कल्ले. आजी डोक्यात थंड पण टाक. आजी भडकली. काही शिल्लक नको बोलू शुभ्या. सबन कळते मले तो काही दोष नाही. दोष समजा तो मायचा आहे. नाही जी बाई आता माई पोरगी का वाईट शिकवीन का माय लेकाले. आणि लेकाले वाईट शिकवून तिचं काय भलं होईन माय बाई. तुम्ही त्याची आजी व्हा माय. हे पा हा चुकला ना तर 2 रट्टे हाना जा साजरे. नाही तर मी हा होती. शुभ्या थांब तू सरकच करतो तुले. मोठ्या माणसाला असं उतरून बोलाव का. काही तुला काही अक्कल आहे की नाहीये. आजी होय ना. ताटाले ताट लावून जेव्हा जा आजीच्या. बाई माई पोरगी शेपात नशीन देत माय एवढी तर खात्री हाय बाई मला मा संस्कारायची. माय लेकी हे पा
लेक असो का मला पोरग असो हे पा मी संस्कार बाकी साजरे दिले बापा हो लय मोठं नव्हतं माझ्या घरी चुनी भुशी खाल्ली पण म्हटलं संस्कारित लेकरं घडवा तेवढं सही पण त्याच्यात नाही कसूर केली बाई बजाला लय संस्कार पाहिले दे बाय तेल टाकायचं कसं ओतमा बेसनावर तेल खाऊ दे नाहीतरी नळल्याच्या खाली घास नाही उतरत मला कसं तरी पोट भरा लागते आई पाहिजेच का अजून वत ना आजीच्या बेसनावर तेलाच तर रमाय नाही सारं मला बी बेसनावर वत जर तेल कल्ली बाई न 6 महिन्याची उपाशी आहे काय सांगा ताटात तोंड घातलं तर वर काढायची गरजच नाही हिच्या बेसनावर वत जरा तेल